मौनी अमावस्या म्हणजेच मौन धारण करणे, केलेल्या चुकांचं किंवा झालेल्या जे काही पापे आहेत तर ते नष्ट करण्यासाठीचा हा दिवस मौनी अमावस्येचा खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. या दिवशी बघा मौनी अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. बघा या दिवशी संत महंत खूप मोठ्या प्रमाणात तपश्चर्या करतात, मौन धारण करतात. या दिवशी म्हणजेच बघा आज संध्याकाळी अमावस्या ही प्रारंभ होत आहे. 18 तारखेचा म्हणजेच उद्याचा दिवस पूर्ण दिवसभर ही मौनी अमावस्या राहणार आहे आणि उद्या पूर्ण दिवसभर आपल्याला मौन धारण करायचं आहे. मग दुरावलेली नाती जवळ करण्यासाठीचा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. दुरावलेली नाती जवळ करण्यासाठी आपल्याला या दिवशी बघा काही उपाय करायचे असतात, त्याचबरोबर सेवा करायच्या असतात. तर बघा आज रात्री उत्तर रात्री 12:04 ही अमावस्या चालू होत आहे, तर उद्या रात्री उत्तर रात्री 1:22 ही अमावस्या संपत आहे. तर बघा उद्याचा पूर्ण दिवस अमावस्या असणार आहे, त्यामुळे उद्याच आपल्याला मौनी अमावस्या ही साजरी करायची आहे. उद्या आपल्याला पितरांसाठी बघा दान धर्म करायचा आहे, दीपदान करायचं आहे, त्याचबरोबर तर्पण विधी अन्नदान करायचं आहे. बघा पितरांसाठी सुद्धा हा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. अगदीच की बघा एखादी व्यक्ती जे काही श्राद्ध त्या व्यक्तीचं व्यवस्थित झालेलं नसेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच तर्पण विधी वगैरे नक्कीच करू शकता. त्याचबरोबर गरजूंना आपल्याला अन्नदान करायचं आहे. जे काही आपल्या हातून नकळत चुका झालेल्या असतील तर त्यासाठी आपल्याला मौन धारण करायचं असतं, मौनी अमावस्येचं व्रत करायचं असतं. बघा या दिवशी आपल्याला अगदीच की तुम्ही 1 तास 2 तास जेवढं तुम्हाला शक्य होईल तर तेवढ्या वेळ आपल्याला मौन धारण करायचं आहे. बघा मौन धारण करणं म्हणजेच एक प्रकारे ईश्वराच्या जवळ जाणं. आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून जे काही भगवान विष्णूंची भगवान शंकरांची सेवा जास्तीत जास्त करायची आहे. ज्यांना जेवढी शक्य होईल तेवढी या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सेवा उपासना करायची आहे. या दिवशी अगदी जेवढ्या शक्य होईल तेवढा वेळ आपल्याला मौन धारण करायचं आहे. त्याचबरोबर बघा या दिवशी असं म्हटलं जातं की जेव्हा आपण मौनी अमावस्येचं व्रत करतो तर त्यावेळेस काही गोष्टींचं पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर बघा या दिवशी अगदीच की मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत झाल्यानंतर आपल्याला सूर्याला जल द्यायचं आहे. अगदीच की तांब्या घ्यायचा आहे. जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो तर तेव्हा स्टीलचा तांब्या न घेता आपल्याला तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे. बघा लाल कलरचा असतो तो तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ अर्पण करायचे म्हणजे त्यामध्ये टाकायचे आहेत त्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नम, ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा आपल्याला नामजप करत आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बघा सूर्यदेवतेला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला बघा या दिवशी मौनी अमावस्या अगदी जल अर्पण केलं त्यानंतर देवपूजा करायच्या आधी आपल्याला पितरांची सेवा करणं खरंच खूप गरजेचं असणार आहे, कारण अमावस्या आहे. अमावस्या ही पितरांना समर्पित मानली गेलेली आहे आणि त्याचबरोबर घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर घालवण्यासाठीचा दिवस खरंच अमावस्येचा खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी बघा देवपूजा करायच्या आधी अगदी सकाळी जल अर्पण करा. त्यानंतर आपल्याला दक्षिणेला तोंड करून एक दीप प्रज्वलित करायचा आहे. पितरांच्या नावे धूपदीप लावून आपल्याला पितृस्तुती स्तोत्र किंवा पितृ अष्टकम या स्तोत्राचं पाठ करायचा आणि त्यानंतर हातपाय तोंड धुवून आपल्याला देवपूजेला बसायचं. देवपूजा झाल्यानंतर अगदी जेवढा जास्त वेळ भेटेल तेवढा वेळ आपल्याला नामस्मरणामध्ये घालायचा. अगदीच की या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची सेवा करण्यासाठीचा दिवस खरंच खूप उत्तम मानला गेला. आपल्याकडून काही गोष्टी आपण बोलून जातो एखाद्यासाठी तर त्या गोष्टी बघा एकदा बोलून गेलेला शब्द तो कधीही माघारी येत नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याकडून नकळत झालेल्या चुका असतात किंवा जे काही नकळत झालेले पापे असतात तर ते धुवून जावीत किंवा दुरावलेली नाती जवळ यावीत यासाठी आपल्याला सेवा उपासना करायची असते, पितरांची सेवा करायची असते. पितरांच्या नावे अन्नदान करणं, त्याचबरोबर दीपदान करणं, तर्पण विधी करण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. या दिवशी बघा जे काही संत आहेत महंत आहेत तर ते या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात तपश्चर्या करतात, मौन धारण करत असतात. या दिवशी आपल्याला खरंच शक्य असेल तर तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं, कारण जी काही आपल्या नकळत झालेली पापे असतात तर ते
धुवून जातात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा, चुकांचं प्रायश्चित्त करण्यासाठीचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. आपल्याला खरंच शक्य असेल तर तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं, कारण जी काही आपल्या नकळत झालेली पापे असतात तर ते धुवून जातात असं म्हटलं जातं. आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचे आहे. त्याचबरोबर अगदीच की सर्वांना शक्य होईल असं नाही, तर तुम्ही घरी सुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावं. त्यामुळे शरीरही शुद्ध होत असतं, शरीराची शुद्धी होत असते. त्याचबरोबर बघा, आपल्याकडून नकळत झालेली पापे सुद्धा धुवून जात असतात. त्यामुळे नक्कीच की या दिवशी आपल्याला जरी तुम्हाला पवित्र नद्यामध्ये स्नान करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. जेवढं शक्य होईल तेवढं या दिवशी मौन धारण करावं आणि त्याचबरोबर आपल्याला सेवा सुद्धा करायची. मौन धारण म्हणजे काय, तर बघा, आपल्याला देवाच्या जवळ जायचं आहे, म्हणजेच की त्या दरम्यान जेवढी शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची, भगवान शंकरांची सेवा करायची आहे. मग तुम्ही सेवा कोणती करू शकता, तर बघा, विष्णू सहस्त्र नामावली 1000 नामांची आहे, तर ते तुम्ही पठण करू शकता. किंवा विष्णू सहस्त्रनाम तर ते तुम्ही पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र ह्याचं तुम्ही पठण करू शकता. किंवा शिव अष्टोत्तर नामावली असेल. त्याचबरोबर बघा, महामृत्युंजय मंत्र ह्याचं सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त पठण करू शकता, नामस्मरण करू शकता. ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षी महामृतात. या मंत्राचं सुद्धा बघा, महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण पठण करू शकता. त्याचबरोबर येतं की बघा, या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाला सुद्धा एक दीप प्रज्वलित करायचा आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नये, पण त्यांची सेवा करण्याला अनन्यसाधारण असं महत्व सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्या जवळपास कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथं सुद्धा आपल्याला एक दीपदान करायचं आहे. अगदीच की बघा, बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, घरून तुम्ही कणकेचा दिवा घेऊन जाऊ शकता किंवा मातीची पंती घेऊन जाऊ शकता. 2 वातीची मिळून 1 वात करावी आणि त्यानंतर आपल्याला तिथं दीप प्रज्वलित करायचा आहे. खाली डायरेक्टली दिवा न ठेवता आपल्याला त्या तांदूळ ठेवावे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करावा. अगदीच तिळाचं तेल, मोहरीचं तेल हे टाकून दिवा प्रज्वलित करावा. किंवा अगदीच कोणतंही तेल नसेल तरी साधं आपलं घरातलं तेल वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. एक दीप तिथं प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नामजप करत सुद्धा तुम्ही तिथं पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालू शकता. बघा, छोट्या छोट्या जरी सेवा असल्या तरी आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणतात. त्यामुळे ही सेवा आवर्जून सर्वांनी करा, व्रत पालन करा. बघा, जेव्हा एखादी व्यक्ती हे व्रत करते तर तेव्हा काही नियम पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कोणतेही निगेटिव्ह विचार आपल्याला करायचे नाहीयेत, घरात मांसाहार करायचा नाही. किंवा बघा, अमावस्या आहे त्यामुळे घरातली सुद्धा जे काही जाळे जळमट आहे तर ते काढायचं आहे. जेव्हा आपल्या घरात जास्त प्रमाणात जाळे जळमट होतात ना, तर त्यामध्ये सर्वात जास्त निगेटिव्ह ऊर्जा त्या घरात साचली जाते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. जिथं कुठं धूळ साचलेली आहे, जाळे जळमट आहे तर ते पहिलं स्वच्छ करा. त्याचबरोबर बघा, या दिवशी हळद, गोमूत्र, खडमीठ आणि एक अर्धी तरी लिंबाची फोड म्हणजे त्यामध्ये पिळा आणि त्यांनी आपली जी काही फरशी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. बघा, ह्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती मोठ्या प्रमाणात दूर होते. घरात एक सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण राहतं. त्यामुळे हे उपाय आवर्जून करत जा अमावस्येच्या दिवशी. रोज केले तर अति उत्तम, पण काही ठराविक दिवस आहेत त्यांना तरी तुम्ही आवर्जून करत जा. त्याचबरोबर या दिवशी हळदीचं लेपन सुद्धा आपल्या उंबऱ्याला करायचं आहे. अगदीच संध्याकाळी सुद्धा मौनी अमावस्या उद्या आहे. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं एक तुपाचा दिवा आवर्जून लावा आणि खास करून आपल्या पितरांसाठी एक दक्षिणेला तोंड करून दिवा आवर्जून लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, अमावस्या ही पितरांना समर्पित असल्यामुळे आपल्याला एक घास आपल्याला पितरांसाठी म्हणजेच कावळ्यांना द्यायचा आहे. अगदी छतावरती तुम्ही दही भात, काळे तीळ टाकून एक घास आपल्याला पक्ष्यांसाठी द्यायचा. असं म्हटलं जातं की मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला गाय, कुत्रा आणि कावळा यांना त्रास देऊ नये, यांची सेवा करावी. म्हणजे तुम्ही यांना अन्नदान करू शकता. एक घास तरी आपल्याला द्यायचा आहे. बघा,
पक्ष्यांना एक घास द्यायचा आहे, कुत्र्यांना एक घास द्यायचा आहे, त्याचबरोबर गाईला सुद्धा एक घास द्यायचा आहे. आणि खरं शक्य झालं तर या दिवशी बघा आपल्याला मुंग्यांना सुद्धा एका कोपऱ्यात थोडीशी साखर ठेवायची. रोज जर तुम्ही पंचमहायज्ञ जर करत असाल तर तुम्हाला खरंच अगदीच पितरांची शांती करायला म्हणजे करण्याची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही. जर तुमच्या घरात रोज पंचमहायज्ञ होत असेल तर त्याचबरोबर येतं की हिरण्यदान. बघा जर तुमच्या इथं जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथं आवर्जून जा. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तिथं ब्राह्मण काका येत असतात हिरण्यदान घेण्यासाठी. त्यांना तुम्ही हिरण्यदान नक्कीच देऊ शकता. ज्यांना खरंच प्रखर पितृदोष आहे त्यांनी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला हिरण्यदान आवर्जून करत जा. त्याने हळूहळू आपला जो काही प्रखर पितृदोष आहे तर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. घराची भरभराट होते. त्याचबरोबर आपली जी काही अडकलेली कामे आहेत तर ते सुद्धा मार्गी लागायला मदत होतात. त्यामुळे हिरण्यदान आवर्जून करा. अगदीच तुमच्या इथं जवळपास कुठे केंद्र नसेल पण ब्राह्मण गुरुजी आहेत पण ते हिरण्यदान घेतात. बरेच जण असे आहेत की ते ब्राह्मण हिरण्यदान घेत नाहीत. जे घेत असतील त्यांना विचारून तुम्ही हिरण्यदान अमावस्येच्या दिवशी देऊ शकता. फक्त आपल्याला हिरण्यदान देण्याच्या आधी 12च्या आत हिरण्यदान द्यायचं असतं. 2 जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि तुमच्या यथाशक्ती दक्षिणा आपल्याला द्यायची असते. म्हणजेच तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये तुम्हाला जेवढी जमेल तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला त्यांना दक्षिणा द्यायची असते. ह्या पद्धतीने आपल्याला हिरण्यदान हे करायचं असतं. तर आवर्जून करा. आणि या दिवशी खरंच ज्यांना शक्य असेल तर त्यांनी मौनी अमावस्येचं व्रत देखील करू शकता. मौनी अमावस्या खरंच खूप मौनी अमावस्येला अनन्यसाधारण महत्व सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी मौनी अमावस्येचं व्रत करू शकता. फक्त नियम असे आहेत की तुम्हाला घरात मांसाहार करायचा नाही, निगेटिव्ह विचार करायचा नाही, त्याचबरोबर कोणाची निंदा नालस्तीही करायची नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला येतं की या दिवशी बघा कोणाला वाईट बोलायचं नाहीये, वाईट चिंतायचं नाहीये असं म्हटलं जातं. तरच त्या सेवेचं, त्या व्रताचं आपल्याला फळ भेटत असतं. अगदी 1 तास मौन धारण करा, 2 तास करा. त्या मौनामध्ये आपल्याला देवाची सेवा करायची आहे. म्हणजेच भगवान विष्णू, भगवान शंकरांची सेवा करायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढं तुम्ही नक्कीच या दिवशी सेवा करू शकता. जे काही तुम्हाला बाकीचे उपाय सांगितलेले आहेत तर ते सुद्धा आवर्जून करा. त्याचबरोबर बघा ज्यांना खरंच अन्नदान करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखाद्या गरजूंना, खरंच एखादी व्यक्ती खूप गरीब आहे तर बघा जे रोडवरती राहणारे आहेत तर त्यांना तुम्ही तुमच्या यथाशक्ती तुम्ही उडीद डाळ आणि तांदूळ हे देखील तुम्ही त्यांना दान करू शकता आपल्या पितरांच्या नावे. तर ही सुद्धा खूप मोठी सेवा होते आपल्याकडून जेव्हा आपण दान धर्म करतो. ते इतर वेळी जरी आपल्याकडून काही दान धर्म नाही झाला तरी सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी थोडा का होईना आपल्या इच्छेनुसार आपल्याला दान धर्म करायचा आहे. तुम्ही सुखाशिधा द्या किंवा अगदीच की अन्नदान करा. जे काही आपल्या घरात शिजलेलं अन्न आहे तर ती एखाद्या व्यक्तीचं एका टायमिंगचं पोट भरेल एवढं तरी तुम्ही अन्नदान करा. आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.